सर्वांनी आपल्या बरोबर वही आणि पेन घेतलेलाच असेल. आजच्या सर्व नोट्स लिहून घ्यायची. तुम्हाला दिवसभर लिहिण्यासाठी अभ्यास नाही. आता ऑनलाईन तासाला जे तुम्ही लिहिचाल ते स्वच्छ हस्ताक्षरामध्ये लिहा आणि तास संपल्यानंतर लगेच या ठिकाणी ग्रुप सर्वांसाठी खुला केला जाईल आणि या ग्रुपवर तुम्ही लिहिलेल्या नोट्स मला करायच्या आहेत. तर सर्वांनी वर टायटल द्या, पायथागोरसचा सिद्धांत. सिद्धांत. सर्वांनी एक वाक्य लिहा. कोण कर्णाचा वर्ग हा कर्णाचा वर्ग हा बेरजे इतका त्रिकोणात. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. झाला असेल तर यश म्हणा. कोण त्रिकोणात आपण सर तुमचा आवाज अडकळत येतोय. अडकळत येतोय का? हो जर सर. नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर मी नवीन ठिकाणी आलोय. ना तुम्ही मग मी सांगितलेलं स्टेटमेंट लिहिलं का? नाही सर. येतोय का रे आवाज आता? हो सर येतोय. हा बरं असू द्या, समजावून घ्या. काटकोन त्रिकोण काढलेला आहे तुम्ही. आता करणारी एक बाजू 3 दिलेली आहे आणि काटकोन करणारी दुसरी बाजू 4 दिलेली आहे आणि आपण कर्ण काढायचा आहे. मग पायथागोरसचा सिद्धांत काय? कर्णाचा वर्ग. मग इथं कर्ण कुठला आहे? AC. मग AC चा वर्ग करूया. त्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का असतो? दोन बाजू कुठल्या? पहिली AB आणि त्याचा वर्ग आणि दुसरी बाजू कोणती? वर्ग करतो. आणि मग AB ची किंमत चा वर्ग झाला. BC ची किंमत किती? 4 चा वर्ग. तर ती किती ते बेरीज? दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली AC आणि 25 वर्गमूळ किती येणार? त्रिकोणाचा कर्ण किती आला? 5 आला. सर काटकोन त्रिकोण स्क्रीन दिसत नाही. हा दिसली आता. दिसत नाही.
सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही का? सर आवाज दिसते येतोय का सर. माझा? नाही दिसत नाहीये सर. थोडं बाहेर आल्यामुळं थोडं अजून एक सर तुमचा आवाज थोडा अडखळत येतोय. कोणाकोणाला स्क्रीन दिसते रे? सर दिया मॅडम, समृद्धी गणेश शिंदे, व्यवस्थित लिहा. पुन्हा सेंड करायचे. ठीक आहे. लिहून झालं का ज्यांना दिसते ते नाही? हो सर. ओके. बघा, आपण पायथागोरसचा सिद्धांत वापरून या ठिकाणी कर्ण काढायला आपल्याला जास्त अवधी लागतो, जास्त वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला आज पायथागोरसचे त्रिकुट पाहिजेत. तिथं वर टायटल द्या, त्रिकुटे. त्रिकुटे. दिलं का टायटल? हो सर. हो सर. हो सर. हो सर. आता आपण त्रिकुट कोणते पाहिलेले? 3. एक काटकोन करणारी बाजू 3 होती. होती आणि कर्ण किती होता? 5. म्हणजे या 3 पैकी सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग इतर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आला होता. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? पायथागोरसचं त्रिकुट असं म्हणतो. आता हा आपण पहिला प्रकार पाहतो, त्यामुळे याला रोमन अंकात 1 लिहा पहिल्यांदा. रोमन अंकात 1 लिहा. रोमन अंकातील 1 मधलं पहिलं पायथागोरसचं त्रिकुट पाहिलं. तर दुसरं कोण सांगेल रे मला? दुप्पट करायची. प्रत्येक संख्येची दुप्पट करा, नवीन त्रिकुट तयार होईल. सांगा, 3 ची दुप्पट किती? 6. 4 ची दुप्पट 8. अगदी बरोबर. तिसरं त्रिकुट 10. आता तिप्पट करून तिसरं त्रिकुट सांगा. तिप्पट कोणाची करायची? मूळ ह्या 3 संख्यांची तिप्पट करायची. 9, 12, 15. 9, 12, 15. 3 त्रिक 9. 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. तिसरं त्रिकोट झालं. चला चौपट. बारा, 16, 25. बरोबर. 3 ची चौपट 12. 4 ची चौपट 4 चौक 16. आणि 5 ची चौपट 5 चौक 20. आता 5वं त्रिकुट सांगा. 5 15, 20, 25. 15, 20, 25. 20 आणि 5 25. अशा आपण असंख्य त्रिकुट तयार करू शकतो. आपण एक आता 6वं करा. 18, 24, 30. 4 आणि 5 किती? आणि अजून एक करूया शेवटचं. 21, 28, 35. 21. 4 7 आणि 5 7 28. 35. ही 7 पायथागोरसची सर्वांनी लिहून घेतली. हो सर. सर. हो सर. हो सर. हा. हो सर. आता ह्या बरं का, काय हे लिहू नका, आकृती काढायची गरज नाही.
आता आपल्या सर्वांचं फेमस पायथागोरसचं त्रिकोण कुठल्या लक्षात राहणार? 3, 4, 5. 3, 4, 5. हा. आता तुम्हाला कर्ण 30 दिलाय आणि काटकोन करणारी एक बाजू 24 दिली, तर मला सांगा ही बाजू किती रे? ही तिसरी कोण सांगते? 18 18. 18 अगदी बरोबर. 18 कसं काढलं तुम्ही 18? कारण हे जे त्रिकुट आहे का नाही त्यातील प्रत्येक संख्येला किती गुणलं? 6 न. मग 5 30. तर 30. म्हणजे 3 आणि 6चा गुणाकार किती येणार? 18. काही मुलं काय करतात माहिती आहे का? च्या वर्गातून एका काटकोन करणाऱ्या बाजूचा वर्गमूळ काढतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, कर्णाचा वर्ग वजा काटकोन करणाऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे 24चा वर्ग. मग 30चा वर्ग 900 आणि 24चा वर्ग. आणि ह्यांची जर वजाबाकी केली, किती वजाबाकी आहे ह्याची कोण सांगेल? वजाबाकी किती येते? सर 324. 324. 324 आणि ह्या 324 पुन्हा काय करतात? वर्गमूळ. 324 कोणाचा वर्ग आहे? 18 हा. परंतु असं कर्णाच्या वर्गातून करणाऱ्या बाजूच्या वर्ग वजा करायचा आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. त्यापेक्षा जर तुमचं हे पायथागोरसचं त्रिकुट पाठ प्रत्येक संख्येला जर 6 न गुणलं त्रिकुट तयार होते. त्या त्रिकुटातील 30 आणि 24 ह्या दोन, तिसरी संख्या 18. पटकन आपण या ठिकाणी दुसरी करणारे शकतो. अशा पद्धतीनं हा पहिला प्रकार झाला बघा पायथागोरस त्रिकुटाचा. तर दुसरा जो प्रकार आहे त्याला रोमन अंकात 2 लिहा. रोमन अंकात किती लिहिलं? 2. आता इथं पुढे लिहा, विषम संख्येपासून तयार होणारी त्रिकुटे. जे टायटल द्या, विषम संख्येपासून तयार होणारी त्रिकुटे. विषम संख्येपासून तयार होणारी त्रिकुटे. लिहिलं का? विषम संख्येपासून तयार होणारी त्रिकुट. आपण काय करूया, पहिली विषम संख्या 3 घेऊया. सर्वांनी 3 घ्या. 1 नको घ्यायला. 1 नंतरची पुढची विषम संख्या कुठली? 3 घेऊया. चला 3 चा वर्ग करा. किती 3 चा वर्ग? 9. आता मला सांगा 9 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज आहे? 9 कोणत्या दोन 4 आणि 5 लगतच्या? 4 आणि 5. 4 आणि 5. ची पोट 4 आणि 4 5. अधिक 5 असतात. बरोबर आहे. 4 आणि 5 केलं का? हा. हो सर. आता ज्याचा वर्ग केला ती संख्या कोणती? 3. 3. आणि 9 ची फोड कशी आली? 4 आणि 5. 4 आणि 5 मग राऊंड केलेल्या 3 संख्या हे त्रिकुट झालेले का? 3, 4 आणि 5. अशा पद्धतीचे आपण त्रिकुट तयार करायला शिकणार आहे. आपण 3 संख्येपासून तयार होणारं पायथागोरसचं त्रिकुट पाहिलं. सर्वांना समजलं का? हो सर. पुढची मी संख्या घेतो. पुढची विषम संख्या कुठली? 3 नंतरची 5 घ्या. चला 5 चा वर्ग करा. 25. बरोबर 25. मग 25 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज येते सांगा? 12 व 13. 12 व 13.
12 अधिक 13. मग सांगा त्रिकूट कुठलं बनलं रे? 5 12 हा, त्रिकूट बनले 5 12 आणि 13. प्रश्न कसा येतो? एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 13 सेमी असून काटकोन करणारे आहे तर काटकोन करणारी दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल? सांगू शकता जर पायथागोरसचे त्रिकुट पाठ असतील तर. त्यामुळं 5 या विषम संख्येपासून तयार होणारं पायथागोरसचं त्रिकूट 5 12 13 सर्वांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढची विषम संख्या सांगा चला. 5 नंतरची. 7 चला 7 चा वर्ग करा. 49 49 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज येते? 24 आणि 25. 24 आणि 25. मग त्रिकूट कुठलं बनलं? 25 चला लिहून त्रिकूट 7 24 25. लिहिले का सर्वांनी? हो सर हो सर मी तुम्हाला प्रश्न विचारतो आता. एका काटकोन करणारी एक बाजू 7 सेमी व दुसरी बाजू 24 सेमी आहे. त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती सेमी असेल सांगा? 25 25. बघा त्रिकुट पाठ असल्यावर पायथागोरसचा सिद्धांत वापरायची सुद्धा गरज लागत नाही. त्यानंतर पुढची विषम संख्या आपण घेऊया 9 घेऊया. चला 9 चा वर्ग करा. 9 21. आता बऱ्याच जणांना काय होतंय 81 कुठल्या दोन क्रमवार संख्यांची बेरीज काढता येत नाही. अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगतो. 81 मधून 1 मायनस करायचा. तो 80 आला आणि ह्या 80च्या 80च 2 समान भाग करायचं. एक समान भाग किती येणार? 40. या पद्धतीने जर केलं तर 40 त्यानंतरची संख्या 41. अशा पद्धतीने आपण करू शकतो. समजते का सर्वांना हे? लगतच्या संख्या कशा शोधल्या? हो सर हा मग त्रिकुट कोणतं झालं? 9 हो सर 9 40 40 41 आले. 41 9 40 आणि 41. आपण एक 7 प्रकारची तयार करतोय. आता मला वाटतं आपलं चौथं झालं ना? 3 7 आणि 9 या 4 विषम संख्येपासून पहिले अजून 3 पाहूया. पुढची विषम संख्या लिहा 11. तर 11चा वर्ग किती? 121 बरोबर 121. कोणाची बेरीज आहे? 60 आणि 61 60 61 बरोबर 11 अगदी बरोबर. म्हणजे पुढचं पायथागोरस त्रिकोण कुठलं? 11 60 आणि 61. 11 60 आणि 61. किती झाली त्रिकुट ह्या टाईपची? 5 मला वाटतं 5 चला 6 ला कोणती विषम संख्या घेऊ? 11 नंतरची 13 13 घेऊया. ठीक आहे. सांगा 13चा वर्ग किती? 169 169 169 कुठल्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज? 80 81 काय करूया आपण 84 आणि 169 45. मध्ये 1 मिळवूया. किती येणार आहे?
एक वजा केलं तरी चालतं किंवा एक 170 येणार ना. 170 नेमपट केली. बे आठी 16 आणि बे पंचे 10. म्हणजे मोठी संख्या 85 आणि त्यापेक्षा छोटी काय येणार मग 84. 5 9 8 आणि 8 16. म्हणजे कोणतं त्रिकोण बनलं? 11 85 बरोबर ना. सर 11 नाही. 13 हा सॉरी बरोबर आहे बरोबर. लिहिताना चुकलं होतं माझ्याकडून. तर 13चा वर्ग होता ना. हा म्हणजे त्रिकोण कुठलं? 13 85. आता बरोबर आहे ना. हो सर हो हा क्या 15 घे. चला 15चा वर्ग करा. 225. 25 हा कोणाची बेरीज येणार ही? 112 आणि 112 आणि 113. बरोबर 112 आणि 113. म्हणजे त्रिकोण कोणतं झालं? 15 112 113. 15 112 आणि 113. आपण पाहिली ती कशापासून तयार झालेली त्रिकुट होती? विषम विषम संख्येपासून. त्रिकुट होती. हा दुसरा प्रकार झाला बरं का आपला. हा काय झाला? दुसरा प्रकार. आता तिसऱ्या प्रकारला रोमन अंकात 3 लिहा. रोमन अंकात 3 लिहा. आता इथं काय टायटल वगैरे काय देत नाही. आपलं त्रिकुट कुठलं रे? फेमस त्रिकुट 3 4 5 4 5. आता 4 लिहा, 4 पुन्हा 3 लिहा, पुन्हा 5 लिहा. त्रिकुटामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 3 आणि 4 आहे. त्यातली 4 ही संख्या अगोदर लिहा आणि 3 ही नंतर लिहा. कर्ण 5 लिहा. लिहिलं का? आता ह्यातील जी 4 संख्या याला फार महत्व आहे इथं. चला किती आले दुप्पट? 8. पुन्हा 8चे किती रे? 8चे दुप्पट 16 पेक्षा लहान संख्या कुठली रे? 15. आणि 16 पेक्षा 17. आता त्रिकुट कोणतं बनतंय पहा. पट केली का नाही? आणि इथं 16 आणि 16 पेक्षा मोठी नैसर्गिक संख्या. वर दुप्पट केलेली 8, लहान 15 आणि 16 ल्या त्रिकुट 8 15 17. हे पहिलं त्रिकुट बरं का तिसऱ्या नियमामधलं. वाटल्यास ते करून मला 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225 आणि 64. ते 25 आणि 64 ची बेरीज किती येते? 289 येते. आणि सांगितलं 17चा म्हणजे त्या 3 संख्यामधील मोठ्या संख्येचा वर्ग तर 2 संख्यांच्या वर्गाच्या बेरजेत काय तर पायथागोरसचं त्रिकुट असतं. त्यामुळे का सर्वांना हे त्रिकुट कसं बनलं? हो सर
हो सर. हो सर. हो सर. हा ओके. आता दुसरं आताचं त्रिकूट सांगा पुन्हा एकदा मला. कुठलं त्रिकूट आपण विचारात घेतो इथं? नाही 3, 4, 5 3, 4, ते 5. नाही. 3, 4, 5. फक्त ते लिहिताना कसं लिहायचं? 3, 4, 5 न लिहिता 4, 3, 5 असं लिहा. हा. आता मगाशी आपण दुप्पट केलती ना? आता ह्या 4 ची तिप्पट करून बघूया. किती ते तिप्पट सांगा? 12. 3 पट 12. 36. 12 आणि पुन्हा 12 ची 3 पट करा. 36. आता मला सांगा 36 पेक्षा लहान संख्या कुठली रे? 35. 35. 37. मग त्रिकूट कुठलं आलं सांगा आता मला. 12, 35, 36. लिहून घ्या सर्वांनी. 12, 35, 37. तर मग करूया. हे त्रिकूट बरोबर आहे का? मी 37 ह्या 3 संख्यामध्ये मोठी संख्या 37 करतो. या दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजेत काय येतोय का पाहायचं. म्हणजे 12 त्याचा वर्ग मोठी संख्येपेक्षा हे करूया. हे दोन्ही बाजू समान आहेत का? चला 37चा वर्ग करण्यासाठी एक क्लुप्ती आहे. काय करायचं? आणि त्याचा वर्ग करायचा. मग 7चा वर्ग किती? 49. 4 मनात 4 ठेवा. एक काय पुन्हा 1 आणि त्याची दुप्पट करायची. मग 3 आणि 7चा गुणाकार 21. 42 आणि 42 आणि त्यात हातचा 4 आणि 4 46. 4 लक्षात ठेवा. आता दशक स्थानच्या वर्गात 9 आणि 9 आणि 4 किती? 13. अशा पद्धतीने 37चा वर्ग तुम्ही काढू शकता किंवा हे लक्षात राहत नसेल तर 37 गुणिले 37 शकता. आता इथं 12चा वर्ग किती? 105 आहे. 1 वर्ग करायला काय क्लुप्त आहे? तर 5चा वर्ग 25 करायचा. आणि इथं 3 आहे. 3 नंतरची संख्या 4 यांचा गुणाकार. आता बघा 69 आहे. आता उजवी बाजू तेवढी आली पाहिजे. चला 4 आणि 5 ची बेरीज किती येणार? 9. 4 पुन्हा ह्या 2 आणि 1 ची बेरीज 3. आल्या का दोन्ही बाजू समान? इकडं पण 13 आलं आणि इकडं पण 1369 आलं. जे या त्रिकुटातील आणि इथं वर्गाची बेरीज कशी आली? समान आली पहा. त्रिकुट बरोबर आहे. व्हेरीफाय करून बघायचं. बरोबर आहे का? आता त्रिकुट सांगा आपण व्हेरीफाय केलेला आहे. कोणतं पण? 12 आणि 35. 12 आणि 35 सर्वांना. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हा हो सर. ठीक आहे. चला हा अगोदर आपण कोणतं त्रिकुट लिहिलं सांगा. त्याच्यापासून आपण नवीन त्रिकुट तयार करतोय. 4, 3, 5. 4, 3, 5. अगदी बरोबर. लिहा 4, 3, 5. आता मगाशी आपण एकदा 2 पट केली होती.
दुसऱ्या त्रिकुटामध्ये 3 पट केले त्याचा चौपट करा चला. कोणाची चौपट करायची या 4ची फक्त सांगा 4ची चौपट किती 16 16 चला 16ची चौपट किती 64 65 किती 63 63 आणि 64 पेक्षा मोठी संख्या कोणती 65 म्हणजे त्रिकूट कोणतं बनलं 16 63 लिहा खाली तुमचा 63 आवाज येत नाही. आणि 5 16 63 आणि 65 एकदा आपण हे व्हेरीफाय ह्या 3 मध्ये 65 त्याचा वर्ग करूया आणि पहिल्या 2 बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे 16चा चा वर्ग आता 25 आणि 6 आणि 6 नंतर संख्या 7 6 7 42 मला वाटतं 256 चा वर्ग 9 3 चा वर्ग किती 9 6 त्रिक 18 18 चे दुप्पट 36 5ला 3 वर्ग 36 आणि 3 बेरीज करून बघा 9 आणि 6 15 12 चला 1 9 1 10 आणि 2 12 चला 1 बरोबर आहे बाजू 6 225 म्हणजे तुम्ही काढलेलं हे त्रिकूट बरोबर आहे कुठलं त्रिकूट तर 16 63 आणि समजलं का सर्वांना हो सर हा हो सर हा चौथं चला आपलं फेमस त्रिकूट कुठलं 4 4 3 5 मगाशी कितीनं गुणलं होतं सांगा 4 ने 4 आता 5 न गुणून सांगा काय 4 ची 5 पट करा 20 20 20 ची 5 पट करा 100 100 लहान संख्या कोणती 99 100 पेक्षा मोठी 101 चला त्रिकूट कुठलं झालं सांगा 20 99 101 लिहा 20 99 आणि 1 आता व्हेरीफाय करण्यात मी वेळ वाया नाही घालवत बरोबर येत आहेत आपल्याला एक 7 त्रिकूट तयार करायचे आहेत झालं का हो सर सांगा 5वं आपलं फेमस त्रिकूट कुठलं 4 3 5 मगाशी किती पट केलते रे 5 पट ना 4 ची हो आता 6 पट करा 4 24 24 पुन्हा 24 ची 6 पट करा किती ते 44 144 पेक्षा लहान संख्या कुठली 143 मोठी 145 145 त्रिकूट वीस
145 लिहिलं का? हो सर. हो सर. त्रिकोणाचं चाललंय आपलं 6वं. फेमस त्रिकोण कुठलं? 4 3 5 ना? मगाशी कितीने गुणलं होतं रे? 2 झालं, 3 4 5 6 ना. आता 7 न गुणव. 7 न गुणा. 28. 20 गुणिले 7 करा. 56. चला 5. 7 दुनी 14 आणि 5 किती? 196. 196च्या लगतची लहान संख्या कुठली? 195. आणि मोठी संख्या? 197. 197. त्रिकोण कुठला आला मग? 28 195 197. 28 197. शेवटचं त्रिकोण पाहूया. 7वं. फेमस त्रिकोण कोणतं? 4 3 5. आता किती पट करूया 4 ची? 8. किती आलं मग? 32. 32 चे 8 पट 24 आणि 25. 256 पेक्षा लहान संख्या कोणती? 255. आणि मोठी संख्या कोणती? 257. 257. त्रिकोण 32 225. 255 32 255 आणि 257 हे त्रिकुट आलं. किती त्रिकुट सांगा? पहिला दुसरा विषम संख्येपासून सर आवाज येत करून 7. सर अशा आवाज येत पद्धतीने तुम्ही नाही. आज आवाज येत हे नाही सर. 21 त्रिकोट तुम्ही वहीमध्ये लिहिलेले आहेत आणि त्याचा फोटो. आज आपली भूगोल विषयाची कोणत्या प्रकारची भूगोल 8वी. पाठवतो ती पण तुम्ही सॉल्व्ह करा. आज थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं थोडं लवकर बंद करूया. बाय. बाय सर. बाय सर. बाय सर.